हाय गाइस, माझं नाव अक्षय. वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो आजच्या व्हिडिओमध्ये असे काही अपकमिंग मराठी चित्रपटांबद्दल सांगणार आहे जे बघण्यासाठी मी सुपर डुपर हायप्ड आहे. सो प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जूनच्या महिन्यामध्ये गबाडकुंड नावाची मराठी फिल्म रिलीज होणार आहे, जी मराठीतली पहिली सिनेमॅटिक युनिव्हर्स आहे आणि हा चित्रपट अल्ल्याड पल्ल्याड सोबत कनेक्टेड आहे. अल्ल्याड पल्ल्याडमध्ये संदीप पाठक यांचा एक कॅरेक्टर होता, जो या फिल्ममध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण मला असं वाटतं की जर तुम्ही सिनेमॅटिक युनिव्हर्स बनवत आहात तर ॲटलीस्ट फिल्मचा जो पार्ट 1 म्हणजे अल्ल्याड पल्ल्याड आहे त्याला OTT वरती रिलीज, कारण बरेच लोक असतील ज्यांना अल्ल्याड पल्ल्याडबद्दल माहिती सुद्धा नसेल किंवा लोक विसरून सुद्धा गेली असतील. सो ॲटलीस्ट OTT वरती याला सिनेमाचं तरी लोक बघतील आणि मग त्यांना कलेक्शन तरी फील होईल. पण तरी सुद्धा एक गोष्ट मात्र मी सांगू शकतो की अजूनपर्यंत त्या फिल्मचे जितके पण बिहाइंड द सीन्स वाले व्हिडिओज बाहेर आले किंवा फिल्म मेकिंगचे व्हिडिओज बाहेर आलेत ते सगळे खूप प्रॉमिसिंग वाटत आहे आणि फायनली फिल्म मेकर्सने काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला आहे, जे बघण्यासाठी मी खूप जास्त एक्साइटेड आहे. नेक्स्ट मराठी चित्रपट ज्यासाठी मी खूप जास्त एक्साइटेड आहे, या फिल्मचं नाव आहे बोल राणी बोल, स्टारिंग सईद अमनकर, चिन्मय मांडलेकर आणि सुबोध भावे. रिसेंट या फिल्मचा एक प्रोमो रिलीज झाला होता जो खूपच एंगेजिंग होता आणि मला असं वाटतं की हा सिनेमा आपल्याला एक नेव्हर सीन बिफोर सस्पेन्स थ्रिलर एक्सपिरियन्स डिलिव्हर करणार आहे. पुढे 2026 मध्ये रितेश देशमुख सुद्धा बॉक्स ऑफिसवरती झेंडे काढणार आहे विथ दिस फिल्म राजा शिवाजी, जो एक पॅन इंडिया मराठी हिस्टॉरिकल सिनेमा आहे. हा चित्रपट मल्टिपल लँग्वेजमध्ये रिलीज होणार आहे आणि ज्या प्रकारे हिंदीमध्ये धुरंधर आहे तसंच मराठीमध्ये राजा शिवाजी आपला धुरंधर आहे. त्याच्या आसपास सुद्धा कोणी आपले मराठी चित्रपट रिलीज नाही करणार. तुम्हाला जमलं तर हा व्हिडिओ प्लॅनेट मराठी आणि राव साहेबच्या डायरेक्टरपर्यंत पोहोचवा आणि त्यांना सांगा की जर तुमचा मूड असेल तर प्लीज तुम्ही तुमचा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करा. तुम्ही तुमचा प्रोमो 1 किंवा 2 वर्ष आधी रिलीज केला होता. फिल्म तर एकदम प्रॉमिसिंग होती आणि सगळे सुपर डुपर एक्साइटेड होते, पण अजूनही फिल्मचा रिलीज डेटचा पत्ता नाही. तुम्ही इकडे तिकडे फिल्म फेस्टिवलमध्ये पिक्चर दाखवा, पण थिएटरमध्ये कधी दाखवणार ऑडियन्सला. नेक्स्ट मराठी फिल्म जी 2026 मध्ये रिलीज होऊ शकते, या फिल्मचं नाव आहे देऊळ बंद 2. या फिल्मची शूटिंग ऑलमोस्ट संपली आणि हा 2026चा हायली अवेटेड सिनेमा आहे, जो बघण्यासाठी मी खूप जास्त उत्सुक आहे. 2026 मध्ये अजून एक मोठा चित्रपट रिलीज होणार होता ज्याचं नाव आहे वीर मुरादबाजी. प्रत्येक वेळी फिल्मचे मेकर्स येतात, नवीन रिलीज डेट अनाऊन्स करतात आणि मग असे गायब होतात ॲज इफ दे नेव्हर एक्झिस्टेड आणि म्हणून चित्रपट नेहमी डिले होत आला आहे. आता तर असं वाटतं की धुरंधरमुळे हा सिनेमा अजून 2 ते 3 महिने डिले होणार आहे, पण रिलीव्ह ॲटलीस्ट बाय ऑगस्ट किंवा सप्टेंबर किंवा नोव्हेंबर तरी हा सिनेमा रिलीज हो. यावर्षी झी स्टुडिओतर्फे 2 मराठी चित्रपटांची अनाउन्समेंट झाली आहे. एक म्हणजे तुंबाडची मंजुळा, हा एक सुपर नॅचरल थ्रिलर सिनेमा असणार आहे, त्याची स्टोरी लाईन कोकणात सेटअप झाली आहे. आणि दुसरा म्हणजे सुपर डुपर, हा एक फॅमिली रॉकॉम ड्रामा आहे स्टारिंग विदुला चौगले, ललित प्रभाकर, निर्मिती सावंत इन द लीड. या फिल्मच्या अजूनमध्ये जितके पण प्रमोज आलेत एव्हरीथिंग लुक्स प्रॉमिसिंग. सो आय रिली हा सिनेमा तरी थिएटरमध्ये चालू. 2026 मध्ये झुकेगा नहीं साला म्हणजे आपला श्रेयस तलपडे सुद्धा मराठी इंडस्ट्रीमध्ये कमबॅक करणार आहे विथ दिस फिल्म कॉल्ड मर्दिनी. या फिल्ममध्ये श्रेयस सोबत प्रार्थना बेरे, अभिजित खांडेकर, जितेंद्र जोशी सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हा सिनेमा 3 जुलैला रिलीज होणार आहे, जो बघण्यासाठी मी एक्साइटेड आहे. तर श्रेयस तलपडे इतक्या वर्षानंतर मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करणार आहे, सो डेफिनेटली काहीतरी जर तो एक्सपेरिमेंटल करतच असेल. चीसावकासारख्या एंटरटेनिंग सिनेमानंतर ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले ते दोघे कमबॅक करणार एका रोमॅन्टिक सिनेमासोबत आणि फिल्मचं नाव आहे तो ती आणि फौजी. सध्या तरी हा सिनेमा डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्समध्ये चालू आहे, बट रेरी होप की फिल्मचे मेकर्स यावर्षी तरी चित्रपटाला महाराष्ट्रामध्ये रिलीज करू. कारण तुम्ही फौजीला जा किंवा जर्मनीला जा किंवा ब्राझीलला जा, पण महाराष्ट्रामध्ये रिलीज सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. सो गाईज, दिस इज एंड ऑफ द व्हिडिओ आणि तुम्ही कोणत्या मराठी चित्रपटासाठी एक्साइटेड आहात कमेंट सेक्शनमध्ये एकदा नक्की सांगा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून खूप खूप धन्यवाद.